नमस्कार, जय भीम, सलाम, आदाब. माझ्या सर्व कंत्राटी कामगार मित्रांना आज कामगार दिवस व महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कामगार मित्रांनो, आज कामगार दिवस साजरा करत असताना मनाला खूप मोठी खंत वाटू राहिली का आपण इतका मोठा लढा लढलो होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं. एकजुटीने आपण लढलो आणि आपण किमान वेतन कंपनी देणार असं कंपनीने आपल्याला पत्र दिलं. तरीसुद्धा आपल्याला किमान वेतन या कंपनीने लागू केलं नाही आणि 1 मार्च 2025पासून आपल्याला किमान वेतन लागू करणार आहे. आणि ते त्या पत्रानुसार आपण महानगरपालिका आयुक्त यांना एक पत्र दिलं का 1 मार्च 2025चा जो पगार मे महिन्यात येणार आहे तो पगार आम्हाला किमान वेतनप्रमाणे मिळावा, नाही तर आपण काम बंद आंदोलन करणार. हे पत्र आपण महानगरपालिका आयुक्त आणि घनकचरा प्रमुख साहेब यांना आपण ते पत्र दिलं. ते पत्र दिल्यानंतर कंपनी ॲक्शनमध्ये आली आणि कंपनीने आपले कर्मचारी झोन क्रमांक 4चे दिलीप हिवराळे यांना कामावरून काढलं, त्यांना घरी बसवलं. कारण फक्त एवढंच का त्यांचं नाव पेपरमध्ये आलं. न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून देणं हा कुठला न्याय? अत्यंत अशी निंदनीय गोष्ट आहे. ही पी गोपीनाथ रेड्डी कंपनी पूर्णपणे हुकुमशाही पद्धतीने आपल्या शहरात काम करून राहिली आणि कर्मचाऱ्यांवर हुकुमशाही पद्धतीने हे काम करून घेऊ राहिली. माझ्या कामगार मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल मागे काही महिन्यापूर्वी मी झोन क्रमांक 6चा झोनल सचिन तळेकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पूर्ण पुरावे, यांनी फोनपेवर घेतलेले सर्व पैशाचे पुरावे मी महानगरपालिका आयुक्त साहेब, तत्कालीन घनकचरा प्रमुख साहेब, व्यवस्थापक साहेब यांना मी पुरावे सादर केले होते. त्याच्यानंतर झोन क्रमांक 4मध्ये पूर्ण बायोमॅट्रिक कचरा जो खाली झालेला होता त्याचा पूर्ण व्हिडिओ आणि त्याचे GPS फोटोसुद्धा मी माननीय घनकचरा प्रमुख साहेब, माननीय आयुक्त साहेब यांना मी ते पुराव्यासहित त्यांना मी दिले होते. तरीसुद्धा या झोनल आणि सुपरवायझर यांच्यावर कुठलीही कारवाई नाही झाली. सचिन तळेकर करून फक्त एक माफीनामा लिहून घेण्यात आला आणि त्याला कामावर घेण्यात आलं. मग या लोकांवर कारवाई होत नाही. एवढे मोठे हे भ्रष्टाचार करू राहिले. यांचे हॉटेलला हप्ते चालू आहे, मोठ्या हॉटेलचे यांचे हप्ते चालू आहे, हॉस्पिटलचे यांचे हप्ते चालू आहे. कारण की बायोमॅट्रिक कचरा या कचऱ्यामध्येच घेतात. असे अनेक पुरावे आहे आपल्याकडं. तो विषय बाजूला ठेवा. मग एवढा हप्ता, एवढा पैसा येतो, कर्मचाऱ्यांकडून पैसा घेतला जातो, वाहन चालक आणि सफाई मजूर यांच्याकडून हे महिन्याला कोणी रोज पैसे घेतो, भंगारवाल्याकडून यांचे हप्ते चालू आहे. इतका पैसा हा यांच्याकडं जमा होतो आणि हे सर्व व्यवस्थापक साहेब यांना माहिती आहे. त्यांना अनेक वेळा आपण सांगितलेलं आहे, तरीसुद्धा यांच्यावर कारवाई होत नाही. याच्यामध्ये मला 100% डाऊट आहे का या सर्व हा जो भ्रष्टाचार जो होतो आहे आणि हे जे पैसे गोळा होत आहे याच्यामध्ये माझा डाऊट आहे का याच्यामध्ये व्यवस्थापकचा वाटा हा 100% असू शकतो. म्हणूनच तो यांना कामावरून काढत नाही, यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही. तुम्ही फक्त किमान वेतन मागायला पुढे आले का लगेच तुमच्यावर कारवाई होते, तुम्हाला कामावरून काढलं जातं. आणि याच्यामध्ये व्यवस्थापकचा पूर्णपणे वाटा असू शकतो याची मला पूर्णपणे आता एक माझ्या मनात डाऊट झालेला आहे. आणि मला जोपर्यंत काही गोष्टीची मला चावल लागत नाही आणि त्या गोष्टीजवळ मी पोहोचत नाही तोपर्यंत मी कधीच बोलून दाखवत नाही. आज मी बोललो याचा अर्थ कुठंतरी पाणी मुरतं आहे. कारण की इतके भ्रष्टाचारी लोक यांना चालतात आणि घाणीचे कचरा साफ करून घाणीमध्ये काम करणारे वाहन चालक आणि सफाई मजूर यांची कुठलीही चूक नसताना सुपरवायझर आणि झोनल यांनी सांगितलं या लोकांना घरी बसवलं जातं, यांना कामावरून काढलं जातं. याचं कारण काय आहे?
अविनाशला कामावरून बसवलं, मला कामावरून घरी बसवलं, नितीन भालेराव यांना कामावरून बसवलं आणि आता दिलीप भाऊ हिवराळे यांना आत्ता कामावरून बसवलं. कारण फक्त एकच आहे, तर किमान वेतनप्रमाणे पैसे मागितले, किमान वेतनप्रमाणे. आणि एवढा भ्रष्टाचार करणारे यांचे सुपरवायझर झोनर यांच्यावर कारवाई का होत नाही? उद्या मी महानगरपालिका आयुक्त साहेब यांना भेटून पुन्हा एकदा पूर्ण पुरावे त्यांच्याकडे देणार आहे, त्यांना निवेदन देणार आहे आणि या लोकांची निलंबनाची मी मागणी करणार आहे आणि त्यांना मी टाईम पिरियड देईल. जर त्या टायमिंगमध्ये यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर कामगार मित्रांनो, मी स्वतः आता महानगरपालिकाच्या ऑफिससमोर नाही, आता पी गोपीनाथ रेड्डी कंपनी याचं जे मुकुंदवाडीचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी मी उपोषणला बसणार. जोपर्यंत न्याय मिळत नाही मी उपोषणला बसून राहणार आहे तिथे. तुम्ही या अथवा नका येऊ. आणि तुमचा जो किमान वेतनचा जो मुद्दा आहे तो किमान वेतन मिळवल्याशिवाय मी सुद्धा राहणार नाही. अजून एक गोष्ट सांगतो, या पिरियडमध्ये आत्ता सध्या माझे खूप दुश्मन झालेले आहेत आणि अशा वेळेस जर माझ्या जीवाला जर कुठला घात जर झाला, सर्वप्रथम याच्यामध्ये कंपनी व्यवस्थापक, कंपनीचे सुपरवायझर आणि झोनल ज्यांची नावं त्या निवेदनमध्ये राहतील ते, या लोकांवरच कारवाई झाली पाहिजे. माझ्या जीवाला जर काही झालं तर हे मी तुम्हाला बजावून सांगतो आहे. कामगार मित्रांनो, न्याय मिळालाच पाहिजे, न्याय हा झालाच पाहिजे आणि ज्या लोकांना कामावरून काढलेले त्या लोकांना यांनी कामावर घेतलंच पाहिजे. आमचा मुद्दा हा कामाचा जास्त नसून किमान वेतनप्रमाणे पगार मिळावी हा आमचा मुद्दा आहे. कर्मचाऱ्यांना कामावरून काढतात, किमान वेतन मागितलं तर कर्मचारी कामावरून काढतात. किती दिवस चालणार आहे आणि तुम्ही किती दिवस सहन करणार? त्याच्यासाठी कामगार मित्रांनो, एकजूट राहा, एकत्र व्हा. लवकरच उद्या महानगरपालिका आयुक्त साहेब यांना भेटून झोनल आणि सुपरवायझर यांचे पूर्ण पुरावे सादर करतो. त्याच्यात कारवाई नाही झाली तो उपोषणला मी बसणार म्हणजे बसणार. तुमचा कामगार मित्र हकीम शेख, अध्यक्ष कंत्राटी कामगार संघटना. जय भीम, जय महाराष्ट्र.